हरे कृष्णा. भक्तिशास्त्रीच्या या क्लासमध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लेसन क्रमांक 61, लेसन 61, भगवद्गीता अध्याय 15 आणि श्लोक संख्या 16 ते 20. तर हा जो टॉपिक आहे, या टॉपिकचं शीर्षक असं आहे की वेदांत सूत्राचा सारांश. तर हे जे सगळे श्लोक आहेत हे स्पष्ट करतात की पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हेच वेदांचं अंतिम लक्ष आहे. वेदांत सूत्रांचं संकलन करताही तेच आहेत. आणि श्लोक संख्या 15च्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांनी ऑलरेडी आपल्याला संबंध, अभिधेय आणि प्रयोजन या तत्वांचं महत्त्व सांगितलेलं आहे. श्लोक संख्या 16 आणि 18 मध्ये श्रीकृष्ण आपल्या संबंधांचं ज्ञान आपल्याला देतात आणि गीतेमध्ये वेदांचा ज्ञाता, वेदांचा संकलन करता म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. तर हे 3 श्लोक जे आहेत हे वेदांचं सार सांगतात. जीवात्मा, प्रकृती, परमात्मा यांच्या परस्पर नात्याचं स्पष्टीकरण सुद्धा आपल्याला देतात. श्लोक संख्या 19 मध्ये प्राप्त केलेल्या ज्ञानाद्वारे भक्त शरणागती स्वीकारतो आणि श्लोक संख्या 20 मध्ये स्पष्ट लक्ष्य प्राप्त करणारा भक्त भौतिक अडचणींना पार करतो, जो दुःख, अज्ञान आणि अधःपतनापासून मुक्त झालेला असतो. तर आपण पाहूया की कशा पद्धतीने हे श्लोक पुढे प्रोग्रेस करतायत. 16व्या श्लोकात भगवंत सांगतात, द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. च्युत क्षर आणि अच्युत अक्षर असे जीवांचे 2 वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत असे म्हटले जाते. तर या ठिकाणी जीवात्म्यांच्या 2 श्रेणी आपल्याला सांगण्यात आल्या. क्षर म्हणजे नाशिवंत किंवा ज्यांचं पतन होतं, आणि अक्षर म्हणजे नाशरहित, जे नित्य आहेत, शाश्वत आहेत आणि ज्यांचं कधी पतन होत नाही. अशा पद्धतीने या जीवात्म्यांची विभागणी केलेली आहे. त्यांचं खरं हे आपण समजून घेऊया. क्षरजीव म्हणजे कोण? जे या भौतिक जगतात अडकलेले आहेत ते क्षर आहेत. आणि अक्षरजीव कोण आहेत? जे आध्यात्मिक जगतात आहेत, जे मुक्त अवस्थेत आहेत, ते अक्षरजीव आहेत. तर अभ्यासाचे काही मुद्दे ह्याच्यामध्ये असे आहेत की जीव हे शाश्वत आहेत, भगवंतांचे अंश आहेत आणि तेच श्रीकृष्णाचे विभिन्न प्रकारे असलेले विभक्त अंश आहेत. आता क्षरजीव कसे आहेत? की ज्यांचं पतन होतं. पतन होणारी श्रेणी म्हणजे फॉलिबल क्लास असं आपण म्हणू शकतो. जे जीव भौतिक प्रकृतीच्या संपर्कात आले आहेत त्यांना जीवभूत असं म्हटलं जातं. ते मन आणि 5 इंद्रियांच्या साह्याने संघर्ष करत असतात. त्यांची शरीरं ही 6 अवस्थांमधनं जात असतात, म्हणजे जन्म होणे, स्थिती, वाढ होणे, निर्माण करणे, क्षय होणे आणि नाश पावणे. या भौतिक संपर्कामुळे आत्मा बदलतो असं वाटतं, पण मूळ आत्मा कधी बदलत नाही, बाह्य शरीर बदलतं. ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत लहान जीव जे आहेत, जेवढे जीव या भौतिक जगतात आहेत तेवढे सर्व जीव या 6 भौतिक स्थित्यंतराच्या प्रक्रियेत येतात. आता आपण पाहू अक्षरजीव म्हणजे इनफॉलिएबल श्रेणी, इनफॉलिएबल क्लास कसा आहे. हे जीव श्रीकृष्णांशी एकत्वात असतात. ते एकत्व म्हणजे व्यक्तिमत्व हरवलेलं नाही, तर युनिटी ऑफ पर्पज म्हणजे मतैक्य आहे. ते भगवंतांच्या इच्छेशी सहमत असतात. हे मायावादी विचारसरणीचं खंडन आहे, कारण मायावाद म्हणतो की जीव आणि परमेश्वर वेगळे नाहीत. तर हे सगळे जीवात्मा मतैक्याने भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेशी सहमत आहेत. 6 अवस्थांमधनं त्यांना जावं लागत नाही. हे जीव सदैव मुक्त, कृष्णाच्या इच्छेशी एकरूप
आणि शुद्ध चेतनेमध्ये असतात. हे त्यांचं लक्षण आहे. आणि याच श्लोकाला कूटस्थ असं म्हटलेलं आहे, जे इच्छेच्या पातळीवर एकत्व दाखवतं. त्यानंतर आपण पाहू की श्रीकृष्णांसारखंच आपण भौतिक जगतापासून अनासक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि भौतिक सुखाची जी स्वतंत्र इच्छा आहे त्याच्यापासून दूर जाऊन पूर्णतः भगवंतांचे चरण पकडायचे, हेच अंतिम लक्ष्य आहे. आता आपण पाहू श्लोक संख्या 17. उत्तमः पुरुषस्त्वन्य परमात्मेत्यदारुतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः. या दोहों व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहे, जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि तेच त्रिलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करत आहेत. तर या ठिकाणी परमात्म्याचं स्वरूप सांगण्यात आलेलं आहे. आणि परमात्म्याचं स्वरूप म्हणजे काय, तर तो सर्वोच्च आत्मा, सर्व जीवांचा स्वामी, आणि तीनही लोकांमध्ये प्रवेश करतात आणि त्यांचं पालन करतात. त्यानंतर आपण पाहूया श्लोक संख्या 18. याच्यामध्ये विषय काय आहे. आपण आता काय करणार आहे, तर ह्या सगळ्या श्लोकांमधनं आपण काही गोष्टी यांचा एकमेकांशी असणारा संबंध पाहणार आहे आणि त्यानंतर आपण यांचे व्यावहारिक उपयोग पाहणार आहे. तर श्लोक संख्या 18 मध्ये आपण पाहूया की भगवंत काय सांगतायत. यस्माक्षरम अतीतोहम अक्षरादपि चोत्तमः अतोस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. भगवान श्रीकृष्ण काय सांगतायत की मी च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत, दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. आता श्रीकृष्ण स्वतःच म्हणतायत इथे की मीच तो सर्वोच्च आत्मा आहे. तो जगांमध्ये आणि वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. आणि मी कसा आहे, तर नाशवान आणि नाशरहित या दोघांच्याही पलीकडे आहे. म्हणजे मी दिव्य आहे, मी ट्रान्संडेंटल आहे, मीच सर्वश्रेष्ठ आहे. तर अभ्यासाचे मुद्दे ह्याच्यामध्ये असे आहेत की जीव आणि भगवान यांची तुलना, दोघेही सदैव इंडिव्हिज्युअल, वैयक्तिक व्यक्ती आहेत. पण कोणत्याही स्थितीत जीवात्मा, मग तो बद्धावस्थेत असो किंवा मुक्त अवस्थेत असो, भगवंतांच्या असीम शक्तींना पार करू शकत नाही. या दोन मुद्द्यांमुळे मायावादी विचारसरणीची खंडन होतं. मायावादी विचारसरणी असं म्हणते की जीव आणि परमेश्वर एक समान आहे. तर ह्याचं खंडन या श्लोकामध्ये भगवंतांनी एकदम व्यवस्थित केलेलं आहे. तर उत्तम या शब्दाद्वारे स्पष्ट होतं की भगवंतांची जी श्रेष्ठ स्थिती आहे ती कोणीही पार करू शकत नाही. लोके या शब्दाचं महत्व काय आहे की या शब्दाचा पौरुष आगम हा संबंध आहे, म्हणजे स्मृती ग्रंथांमध्ये दिलेला आहे. आणि निरुक्ती शब्दकोश सांगतो की वेदांचा अर्थ आणि हेतू हा स्मृती ग्रंथातून स्पष्ट होतो. आता भगवंतांचा परमात्मा ऍस्पेक्ट काय आहे, स्थानिक रूप काय त्यांचं, हे आपण समजून घेऊ. तर छांदोग्य उपनिषदामध्ये परमात्म्याच्या या स्थानिक स्वरूपाचं स्पष्टीकरण आहे. तोच परमात्मा प्रत्येक जीवाच्या हृदयात विराजमान आहे. म्हणजे काय की श्रीकृष्ण हे केवळ वेदांचे ज्ञान देणारे नाहीत, तर तेच वेद्यम म्हणजे जाणण्यासारखे सर्वोच्च तत्व सुद्धा तेच आहे. तेच क्षर आणि अक्षर या दोघांपेक्षा श्रेष्ठ असून पूर्ण पुरुषोत्तम आहे. आता या 3 श्लोकांचं अंतिम सार काय आहे की जीवांचं स्वरूप काय आहे, क्षर आणि अक्षर. श्रीकृष्ण यांचं स्थान त्याच्याही पलीकडचं आहे. आणि तिसरा मुद्दा, मायावादी विचारांना खंडन करून भगवंतांचं व्यक्तिमत्व आणि श्रेष्ठत्व सिद्ध केलं जात आहे. आता आपण पाहूया श्लोक संख्या 18 आणि 19 मध्ये काय संबंध आहे. तर 16 ते 18 मध्ये भगवंत काय करतात, तर हे ज्ञान जीवात्मा जेव्हा आत्मसात करतो
की कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, तेव्हा त्याच्या हृदयामध्ये पूर्ण भक्तिभाव प्रकट होतो. ज्ञान, निसंशय श्रद्धा आणि भक्ती ह्या क्रिया परस्पर आंतरिक आहेत. आता आपण पाहू श्लोक संख्या 19 मध्ये आपण काय भगवंत आपल्याला सांगताय. यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजती माम सर्वभावेन भारत. जो मला संशयरहित होऊन पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. तर याच्यामध्ये विषय वस्तू अशी आहे की जो श्रीकृष्णांना पूर्णपणे निसंशयपणे परमात्मा आणि परमपुरुषोत्तम म्हणून ओळखतो तो पूर्णपणे भक्तीमध्ये तल्लीन होतो. आता अभ्यासाचे काही मुद्दे ह्याच्यात आहेत. ते कसे आहेत की तत्वज्ञानाचा निषेध, मायावादी तत्वज्ञानाचं खंडन कसं होतं की जीव आणि परमेश्वर एक समान आहेत असं मायावाद सांगतो. या श्लोकाने त्याचं पूर्ण खंडन होतं. संपूर्ण ज्ञानी कोणताही तर्क न करता भगवंतांची श्रेष्ठता स्वीकारतो, त्याला सर्व वेदांचा उद्देश समजतो आणि तो कृष्ण भावनेत प्रगती करतो. आता अपूर्ण ज्ञानी कोण आहे? जो तर्क आणि अनुमान ह्याच्यामध्ये अडकतो, आत्मसमर्पण करत नाही आणि जीवनाचा अमूल्य वेळ वाया घालवतो. मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर या देहाचा खरा फायदा करून घेत नाही. म्हणून तर्क नको, विनम्रपणाने आपल्याला श्रवण करायचं आहे. वेदज्ञान जे आहे त्याला श्रुती म्हणतात. श्रुती म्हणजे काय? श्रवणाने शिकायचं ज्ञान जे आहे त्याला श्रुती म्हणतात. हे ज्ञान भगवंत साक्षात किंवा त्यांचे प्रामाणिक आणि प्रमाणित प्रतिनिधी जे गुरु शिष्य परंपरेतनं येतात त्यांच्याकडनं ऐकायचं. कसं ऐकायचं? फक्त शास्त्र ऐकून बोध होणार नाहीये. केवळ बौद्धिक चर्चा नकोय, विनम्रपणे ऐकणं आवश्यक आहे. विशेषतः भगवद्गीतेतनं जीवात्मा हा परमेश्वराच्या अधीन आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. भजती या शब्दाचं महत्व. भजती म्हणजे भगवंतांची भक्तिमय सेवा करणे. जो व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये कार्यरत आहे त्याला सर्व वैदिक ज्ञान प्राप्त होतं आणि त्याला इतर कोणत्याही आध्यात्मिक प्रक्रियेची गरज नाहीये. शेकडो जन्म एखादा व्यक्ती तर्क करत राहिला ना तरी ते सगळे कालाचा अपव्यय आहे. कारण सगळं तर्क करून जर त्याला कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे मान्य नसेल तर त्याचं संपूर्ण शेकडो जन्म वाया गेले असं समजायचं. आता आपण पाहू पुढचा श्लोक, 20वा श्लोक. इति गुह्यतमं शास्त्रम विदमुक्तम मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि तो मी आता तुला प्रकट केलेला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो. आता आपण पाहू या ज्ञानाचा काय परिणाम होतो. जो कोणी हे समजतो ना तो खरा बुद्धिमान बनतो. त्याचे प्रयत्न जे असतात हे फ्रुक्टिफाय म्हणजे फलद्रूप होतात आणि जीवनात परिपूर्णता त्याला प्राप्त होते. तर हे काही त्याचे परिणाम आहेत. आता याच्यासाठी पात्रता काय आहे? तर पात्रता ही आहे की हे ज्ञान समजून घेण्यासाठी मन आणि आत्मा पापरहित असणं म्हणजे अनघ असणं हे खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर पवित्रता, नम्रता आणि भक्तिभाव असणं आवश्यक आहे. आपण 4 गोष्टी पाहिल्या पात्रतेमध्ये. पापरहित असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे आणि हृदयात भक्तिभाव असणं आवश्यक आहे. तर आता आपण समजून घेऊया हा संपूर्ण 15वा अध्याय आपण जो पाहिला त्याचा सारांश काय आहे. तर या अध्यायात दिलेलं जे ज्ञान आहे ना हे सर्व वेदांचा आणि वेदांताचं सार आहे आणि सर्वात गोपनीय तत्व आहे. या ज्ञानाचं फळ काय आहे?
तर जो हे समजतो तो बुद्धिमान होतो, त्याचे प्रयत्न सिद्ध होतात, त्याचं जीवन सफल होतं. पापनाश, शुद्ध अंतःकरण हवं, तेव्हाच हे गूढ ज्ञान समजू शकतं. तात्पर्य काय? 15वा अध्याय हे वेदांचं हृदय आहे. श्रीकृष्ण हे वेदांचे ज्ञाता आहेत, वेदांचे रचयिता आहेत, पूर्ण पुरुषोत्तम आहेत. त्यांच्याकडे पूर्ण आत्मसमर्पण म्हणजेच पूर्ण ज्ञान आणि मुक्तीचं द्वार त्याच्यासाठी उघडलेलं आहे. आता आपण पाहूया की यातले अभ्यासाचे मुख्य मुद्दे काय आहेत. हे ज्ञान कसं समजून घ्यायचं? भगवंतांनी जसं दिलं तसंच समजून घ्यायचं. म्हणून तर प्रभुपादांच्या या भगवद्गीतेचं नाव आहे भगवद्गीता जशी आहे तशी. कारण स्वतः भगवंत सांगतात, श्रीकृष्ण स्वतः हेच शिक्षण देतात. तर्कानी नाही, समर्पणाने ऐकलं पाहिजे. आता या ज्ञानाचा परिणाम आपण पाहिला. व्यक्ती बुद्धिमान होते, आध्यात्मिक ज्ञानात परिपूर्ण होते, भौतिक गुणांच्या अशुद्धतेपासून मुक्त होतं. भक्ती आणि भगवान यांचं स्वरूप एकच आहे, कारण दोन्ही गोष्टी आध्यात्मिक आहे. भक्ती म्हणजे भगवंतांची अंतरंग शक्ती कार्यरत होते. ह्याच्यातनं काही दृष्टांत आपल्याला प्राप्त होतात. ते दृष्टांत काय आहेत? कृष्ण सूर्य सम, माया हाया अंधकार, जहार कृष्ण तहार नाही माया राधिकार. भगवंत सूर्यां समान आहेत आणि अज्ञान म्हणजे अंधकार आहे. आता जिथे सूर्य आहे तिथे अंधकार टिकू शकत नाही. ज्या ठिकाणी शुद्ध भक्ती आहे तिथे अज्ञान टिकत नाही. निष्कर्ष काय? तर योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्ती केली तर अज्ञान शिल्लक राहत नाही. व्यावहारिक उपयोग काय आहे? प्रत्येकाने कृष्ण भावना आणि भक्तियोग याचा स्वीकार केला पाहिजे. तेव्हाच खरं शुद्ध आणि बुद्धिमान होता येईल. केवळ भौतिक बुद्धिमत्ता, मग किती प्रचंड मोठ्या प्रमाणावर जरी ती आपल्याकडे असली तरी भगवंतांच्या व्यतिरिक्त त्या बुद्धिमत्तेला काडीचाही अर्थ नाही. ती पूर्ण बुद्धिमत्ता नाही. अनघ, पापरहित या शब्दाचं महत्व काय? अनघ म्हणजे ज्या व्यक्तीने सर्व पापमय आचरण सोडून दिलेलं आहे आणि पापफळांच्या पासनं मुक्ती मिळवलेली आहे, त्या व्यक्तीला अनघ म्हटलं जातं. जर एखादी व्यक्ती पापमुक्त नसेल तर भगवान कृष्णांना समजून घेणं अतिशय कठीण आहे. मग आपल्या सर्वांसाठी काय आशा आहे? भक्ती एवढी शुद्ध आणि सामर्थ्यशाली आहे की जो कोणी नुसतं ह्याचा स्वीकार करतो ना, तो हळूहळू पापरहित होऊन जातो. आता भक्ती करताना काही गोष्टींवर आपल्याला मात करायची आहे, काही अडचणी आहेत त्याच्यावर विजय प्राप्त करायचा आहे. त्या कोणत्या आहेत? त्या म्हणजे अंतःकरणातल्या दुर्बलता. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम असं भगवंत सांगतात. तर कोणत्या प्रकारची दुर्बलता? भौतिक जगतावर प्रभुत्व गाजवण्याची जीवात्म्याची इच्छा, लॉर्डिंग ओव्हर द मटेरियल नेचर. आणि या इच्छेमुळे जीवात्मा वस्तूंच्या आसक्तीत अडकतो. आता ह्या संपूर्ण अध्यायाची भूमिका काय आहे? तर भूमिका अशी आहे की पहिल्या 5 श्लोकात या दुर्बलतांपासून स्वतःला मुक्त कसं करायचं हा आशय आहे. आणि 6 पासून 20 पर्यंत पुरुषोत्तम योगाचं सखोल असं स्पष्टीकरण भगवंत आपल्याला देतात. आणि ह्याचं तात्पर्य काय? ह्याच्यातनं शिकण्यासारख्या गोष्टी काय? भगवंतांची खरी ओळख, भक्तीचा महिमा, शुद्धतेचं साधन, आत्मज्ञानाचं सार, या सगळ्या गोष्टी संक्षेपाने ह्या अध्यायात सांगितल्या. आणि हे ज्ञान जो स्वीकार करतो तो बुद्धिमान, पवित्र आणि शुद्ध भक्त बनतो. आता ह्याचा व्यावहारिक उपयोग कसा काय? तर पुरुषोत्तम योग समजून घेण्यासाठी आपल्याला काय व्हावं लागेल? तर पापरहित व्हावं लागेल. आणि याचं व्यावहारिक शिकवण, ह्याच्यातनं प्रॅक्टिकल लर्निंग काय आहे? तर भौतिक आसक्ती तोडायची. या अध्यायात आपण भौतिक जगाच्या मोहापासनं कसं मुक्त व्हायचं हा मार्ग शिकतो.
श्रीकृष्ण हीच सर्व गोष्टींची मूळ कारणं आहेत हे आपल्याला कळतं 3 स्तरावर. ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. म्हणजे ब्रह्म म्हणजे ब्रह्माचे स्रोत सुद्धा कृष्ण आहेत. परमात्मा म्हणजे पालन करता म्हणून ते आपल्या हृदयात आहेत. आणि सर्वात शेवटी भगवान, तेच पूर्ण पुरुषोत्तम आहे. आता याच्यातनं निष्कर्ष काय काढायचा, तर हे समजल्यानंतर फक्त श्रीकृष्णांना पूर्णपणे आत्मसमर्पण करतो, तो भगवंतांशी इच्छेनी आणि सेवेमध्ये एकरूप होतो. हेच सर्व शास्त्राचं अंतिम तत्व आहे. आणि पुरुषोत्तम योग म्हणजे परमेश्वराशी एकरूप होण्याचा, म्हणजे एका मतानी विलीन होण्याचा नाही, एकमेव मार्ग आहे. आणि आपल्या जीवनासाठी काय संदेश आहे याच्यामध्ये? आपलं मन शुद्ध ठेवणं, आपल्या भौतिक इच्छा सोडून देणं, भगवंतांची सेवेत आणि त्यांच्या इच्छेत एकरूप होणं, हाच ज्ञानाचा खरा उपयोग आहे. आता यासाठी काही ॲडिशनल रेफरन्सेस आहेत. तर ते रेफरन्सेस काय आहेत, तर 3 प्रकारचे अनर्थ असतात त्याच्यामध्ये. असक्तृष्णा म्हणजे भ्रमात्मक गोष्टींची आसक्ती, कृष्णांशी संबंधित नसलेल्या गोष्टींची इच्छा. हृदय दौर्बल्य म्हणजे आध्यात्मिक दुर्बलतेमुळे मनात किंवा हृदयात निर्माण होणाऱ्या प्रवृत्ती, याला दुबळेपणा म्हणतात. किंवा अपराध किंवा ऑफेन्सेस, विशेष करून भगवंतांचं नाव घेताना आपण जे काही अपराध करतो, हे सगळे अनर्थ हे एक प्रकारचे ढग निर्माण करतात. आणि ते पवित्र नामाचा जो सूर्य किंवा प्रकाश आहे याला ढकतात, म्हणजे त्याला कव्हर करतात. तर प्रभुपाद या श्लोकामध्ये अंतःकरणाच्या दुर्बलतेचं वर्णन करतात. आणि ते आपल्याला सांगतात की कशा पद्धतीने या दुर्बलता अनुभवास येतात. हे आपण पाहिलं तर दिशा दाखवण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे जे आपल्याला चर्चा करायची आहे इतर भक्तांबरोबर, की भौतिक वस्तूंच्या आधिपत्याची इच्छा, लॉर्डिंग ओव्हर द मटेरियल नेचर, त्यामुळे निर्माण होणारी आसक्ती, त्यामुळे निर्माण होणारी ईर्ष्या, द्वेष, अभिमान आणि अपराध म्हणजे निंदा, घृणा आणि गर्व. आता त्याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय हरे कृष्ण महामंत्राचा सतत जप करणे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सतत भक्तांच्या, गुरूंच्या, संतांच्या, साधूंच्या संगतीत राहणे, भगवद्गीता आणि श्रीमद भागवतांचं नियमित अध्ययन करणे, सेवा आणि नम्रता, ह्या गोष्टींनी आपण याच्यावर मात करू शकतो. तर अशा पद्धतीने हा 15वा अध्याय इथे संपन्न होतो. धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. थँक्यू व्हेरी मच.